झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। हे बघा, काल ऑक्शन मध्ये जी मुलगी आली होती जिने तुमच्याकडनं बोली लावली आणि तुम्ही जिंकलात, ती मुलगी कोण आहे तेवढं फक्त मला सांगा प्लीज। नाही सांगणार, कधीच नाही सांगणार। हा मेहतानू कंपनीचे मेहतात मधल्या कंपनी मधल्या कोणाची बी खबर तुला कधीच मिळणार नाही। मला कोणाची माहिती नकोय, मला फक्त त्या मुलीची माहिती तुला हवी इथं नाही म्हणून कळत नाही काय? तू वाटेल ते कर, पैसा फेक, जॅक लाव, तरी पण तुला माहिती मिळणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही। मिस्टर मेहता, प्लीज डोंट ट्राय माय पेशन्स। मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, प्लीज प्लीज एकदा मला त्या मुलीची माहिती द्या, मला तिच्याशी बोलायचंय प्लीज। हे बघ, रिक्वेस्ट फिक्वेस्ट इकडे काय चालणार नाही, कळलं? तू मेहताच हो। हे बघे, तू काय पण कर, नाही माहिती मिळणार म्हणजे नाही। तू पैसा फेक, जॅक लाव, काय वाटेल ते केलंस ना, तुला माहिती मिळणार नाही म्हणजे नाही रे। मिस्टर मेहता, मला तुमच्याशी, तुमच्या बिझनेसशी आणि त्या जागेशी काही घेणं देणं नाहीये। त्या मुलीला पण मी हे सगळं विचारणार नाहीये। तुम्हाला असं वाटत असेल की तिच्याकडनं मी काही बिझनेस सिक्रेट्स काढून घेणार आहे, तसं नाहीये, ट्रस्ट मी। मला फक्त तिला एकदा भेटायचंय, तिच्याशी बोलायचंय प्लीज। हे बघा, ऍक्च्युली ती मुलगी आहे ना, ऍक्च्युली बिक्चुली स्टाईल नाही मारायचा। रितेश मेहता समोर स्टाईल वेल काय चालत नाही, कळलं तुला? आणि तूच नाही, कोण पण, आणि ते जो तो बुद्धा जगन्नाथ चौधरीला बी आणला ना तरी हाकलून लावून त्याला इथून। हा आवाज येतो ना, रितेश बेंच आहे का? हा, मने पण लागायचे। हे रितेश ना, जा जा तू बघून ये। हो मी जाते, तू बस इथेच थांब, आले। आजोबांचं नाव कसं घेतलं तू? परत जर का त्यांचं नाव घेतलं ना, इथेच मारीन तुला, साला इथेच मारीन। लायकी आहे का तुझी त्यांचं नाव घ्यायची? पोलीस तो फोन कर, पोलिसांना काय करायचं? कोण आहे ती मुलगी, सांग मला। कोण आहे ती, सांग। कोण आहे, सांग ना, जीव घेईन तुझा। कोण आहे, सांग। मी तुला चांगल्या शब्दात एक मिनिट मला सांग, ती मुलगी कोण आहे? मला सांग, ती मुलगी कोण आहे? हे बघ, तिच्याबद्दल इन्फॉर्मेशन नाही काढला ना तर नाव आता यशवर्धन चौधरी नाही। मी असं आहे सगळं अनुभव। काकाजीच्या रागाचं मेन कारण जगन्नाथ चौधरी आहे, आणि आता हा यशवर्धन, तो बी तसाच। तसा दादा तसा पोता, चालाक, चॅप्टर। त्याला ही रायव्हलरी पुढे न्यायची अनुभव। आता बी तेच सांगत होता, काकाजीला बिझनेस मधून उठवेन, काकाजीला आयुष्यातून उठवेन, काय काय बोलला। आणि अनुभव, आपण ही लँड, आपण नाही, तू तू ही लँड त्याच्या नाकावर टिचून ऑक्शन करून घेतली ना, ही हार त्याला सहन होत नाही, त्याला हजम होत नाही। त्या लँडच बोलायला आला होता खाली, काय काय बोलला, पण मी सांगितलं त्याला, ती लँड आमच्या अनुबेनने तुझ्या नाकावर टिचून विकत घेतली तुझ्या समोर। आता ती लँड आमची आहे, तुझा बोलायचा काय संबंध नाही। तो त्याने गुस्सा तो अंगावर धावून आला, माझी कॉलर पकडली, माझा हात पिरकाळला। अनुबेन, माझा हात अजून दुखतोय, अजून। तरी मी कसा बसा सुटलो, म्हटलं थांब, त्याला थांब। खरं सांगू, माझा पण माथा गरम झाला, पण मी काय नाही केलं त्याला। मी भला माणूस छे नाही। शेवटी काय झालं माहितीये, मला बोलला जीव घेईन तुझा, मला ठार मारायची धमकी देऊन गेला तो मला इथे। अनुभव, मला डर लागायचे। एक मिनिट, ह्यात घाबरायचं काय? मुळात बिझनेस साठी कोणी इतक्या खालच्या थरावर जाऊ शकतं? इम्पॉसिबल। पॉसिबल छे अनुभव, पॉसिबल छे। तू रिसेप्शन वालीला विचार ना, तिकडे रिसेप्शन वर चल ना। नाही, मला रिसेप्शनिस्टला विचारायची गरज नाहीये, माझा भरोसा आहे तुझ्यावर। अनुपिन, तुझ्या डोळ्यात हा भरोसा आहे ना, हा मला केवढा महत्वाचा आहे ना, तुला नाही माहिती। हा भरोसा आहे ना, तो तुम्हाला काकाजींच्या पण डोळ्यात बघायचा आहे। असा काकाचा विश्वास कधी बसेल माझ्यावर अनुभव? डोंट वरी हितेश भाई, पप्पांचा पण भरोसा लवकरच बसेल तुझ्यावर। आय होप सो। मी पण तेच दिवसाची वाट बघतोय।
एनिवे मी जाऊ आता, पद्धा काम बाकीची. आणि टेन्शन नको बोलूस. थँक्यू. येस मिस्टर अरोरा, तुमचं नाव आम्ही ऐकलंय आणि जेवायसीला तुमच्या बरोबर काम करायचा आनंद आहेच. हा मेहता समजतो कोण स्वतःला? त्यांनी मला सांगितलं नाही तर मला कळणार नाही की ती कोण आहे. तो अडून राहिला तर काय मी तिला भेटू शकणार नाही. पुढच्या काही मीटिंग्स किंवा पुढची कामं महत्वाची आहेत ना, आणि आम्हाला त्याची कल्पना आहे. ओके, या भेटू. चला यशवर्धन, कामाला लागूया. आजच्या मीटिंग्स लाईंड अप आहेत. अरोरा भेटतायत आपल्याला. दिवस सगळं ऑक्युपाइड आहे. निघूया. तुझा मी येत नाहीये. ओके, मी निघ. समीर, मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. अरे बोलायचं काय आता, काम महत्वाचं आहे ना. अरोरा भेटतायत. हो, पण मला थोडं महत्वाचं बोलायचंय. कामही महत्वाचं आहे यश, आणि काम केलं पाहिजे. सो मी निघतो आता. परत ट्रॅफिक लागलं तर पंचायत होईल. शिवाय मला अजून एक महत्वाचं काम म्हणजे फॅमिलीला वेळ द्यायचा आहे. शेफाली आहे, माझी बहीण आली आहे. मी निघतो. समीर, मुद्दाम करतोस नाही सगळं? अरे मी का मुद्दाम करेन? काम महत्वाचं आहे, मला तू शिकवलंयस ना. ऑप्शन तर आपल्या हातातून गेलंच आहे. नेहाच्या आठवणीत आपण फक्त एक गोष्ट करणार होतो, ती पूर्ण नाही झालीये. मी ऑलमोस्ट जिंकलो होतो. मी ज्या जागेचा भाव डबल केला ना, तेव्हा घाम फुटला होता त्या मेहताला. ऐन वेळी तिथे ऐन वेळेला असं काय घडलं यश? मान्य कर ना यश, मान्य कर. तयारी कमी पडली, आपण हरलोय हे मान्य कर. सगळ्यांना माहितीये तू एक सक्सेसफुल बिझनेसमन आहेस. इथून पुढेही राहशील. पण ठीक आहे, एक ऑप्शन तुझ्या हातातून गेलं, हे आता ऍक्सेप्ट कर. काय कारण देतोस तू? मी भाव डबल केला होता, त्याला घाम फुटला होता, आणि ऐन वेळेला असं काय घडलं? कुणामुळे घडलं हे? नेहामुळे समीर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.